नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलेलो आहे बाजारात, म्हणजेच कारेगावचा बाजार. आज रविवार रोजी आज आम्ही आलेलो आहे भाज्या घ्यायला. तर नेहमी प्रकारे मम्मी माझी आली आणि मिरच्या घेतल्या. त्यानंतर गर्दी पण खूप आहे आणि बघा गर्दी पण बघू शकता खूप आहे. मग आता आम्ही घेतो आहे मेथी, म्हणजेच मेथी पण खूप महाग झाली, 20-30 रुपये. बाजार पण एवढा मोठा करतो ना आम्ही, म्हणजे आता संध्याकाळचं 6 वाजता आलेलो आहे आम्ही. इथं बघ पहा काय बांगड्या, आंबेच म्हणते मी पण. आणि गवार घेतलेली माझ्या मम्मीने. गवार घेऊन पैसे देऊन निघलो आम्ही पुढं. त्यानंतर इकडं बघा खूप हवा पण होती आणि इकडं मेडिकल आहे, मेडिकल दवाखाना आहे. आणि हे काय रस्त्यावरचे एवढे पण लोक नव्हते, कारण की संध्याकाळचे 6 वाजले होते. 8-7 वाजता खूप गर्दी असत असते. त्यानंतर आम्ही पुढे गेल्याच्या नंतर भाजीपाला ते बघितले, ताजे कोबी, हे बटाटे, कैरी. त्यानंतर अद्रक ते मम्मीने घेतले होते मम्मीनी. मग आम्ही आलो लसूण घ्यायला. मग आम्ही आतमध्ये आलेले, म्हणजे एकदम कोपऱ्यात शेवटी बाजारचं. मग इथं घेतली मम्मीने लसूण पाव. आणि इथं बघा कांदे, भेंडी, त्यानंतर गाजर्स नाही, काकडी, बटाटे. आणि इकडं वांगे ताजी आहेत. इथं गुरु मेडिकल आम्ही आतमध्ये आलेले. इथं तर खूप ताजी भाजी मिळते. त्यानंतर घेतली माझ्या मम्मीने कैरी, आंबे. मग घेतले लसूण आणि लसूण टाकले पिशवीमध्ये. तेवढं पण बघा ना किती कोण केजी करतोय, पण जाऊ द्या, त्यांचं हेच आहे. मग मम्मीने लसूण घेऊन आम्ही निघालो पुढं आल्याच्या नंतर इथं कैरी, वांगे, इथं तर लाल वांगे. त्यानंतर हे घेतले कढीपत्ता. मग त्यांना पैसे देऊन आम्ही पुढे निघालो. मग आम्ही गेल्याच्या नंतर गेले तिथे तर ताजे एकदम वांगे होते बघा, एकदम हिरवे ताजे. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाता बघितले तर काय झुमका बघा, इथे किती भारी आहे. बघायचं बघा झुमका इथं किती आहे भारी. मग आम्ही घरीसाठी निघालो. घरी जाता पाहिले रस्त्याने खूप आंबे, असे पेटी होती. बघायचे आंबे. आता बघा किती सारे जास्त आंबे. मग आम्ही रस्ता क्रॉस करून गेलो दुसऱ्या साईडला. मग आता मी जात आहे घरी. चला, बाजार तर खूप झालेला आहे, जड पण आहे पिशवी. आम्हाला जायचं आहे घरी. आता मी जात आहे आपल्या रस्त्याने घरी. घरी जाता हे बघा माझं घर आलेलं आहे. तिकडं अमरदीप सोसायटी आहे. आणि आता आम्ही जातो घरी. मग घरी जाऊन निवडणार शेपू, ते पालक ते निवडत बसणार, मेथी. हे का आता आम्ही घरी पोचले. माझी मम्मीची मैत्रीण आहे आणि मम्मी जात आहे त्यांच्याकडं आणि मम्मी पण जातात घरी. बाय. बघा इथून एवढी मेथी निवडत बसल्या. तर बाय, आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.